एमडी तस्कराच्या टोळीवर मोक्का अंतर्गत कार्यवाही डॉक्टर अभिजित पाटील सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर अभिजित पाटील यांनी 25 एप्रिलला दुपारी 3 वाजता दिलेल्या माहितीनुसार ट्रेन एमडी तस्करी करणाऱ्या टोळीचा 9 मार्च रोजी दुपारी 2 वाजता पर्दाफाश करण्यात आला होता। आरोपींकडून मोठ्या प्रमाणात एमडी जप्त करण्यात आली होती। या प्रकरणात एकूण 4 आरोपींना अटक करण्यात आली आहे, तर 2 आरोपी अद्यापही फरार आहे। फरार आरोपीचा शोध घेणे सुरू आहे। या टोळी विरोधात शहरातील विविध पोलीस ठाण्यात अनेक गंभीर प्रकारचे गुन्हे दाखल आहेत, त्यामुळे या टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली असल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त अभिजित पाटील यांनी दिली आहे। अजनी पोलीस स्टेशन येथे मार्च महिन्यामध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आला होता। नागपूर शहर आयुक्तालयाच्या क्राईम ब्रांच मधील एनडीपीएस पथकाने ही कारवाई करून साधारण 25 लाखाचा मुद्देमाल एमडी ड्रग हे जप्त केलं होतं। त्याच्यामध्ये एकूण तपासादरम्यान 6 आरोपी निष्पन्न झाले। त्यातले 4 आरोपी अटक करण्यात आले होते आणि 2 आरोपी त्याच्यामध्ये वॉन्टेड आहेत। सदर गुन्ह्याचा तपास करत असताना नंतर असं लक्षात आलं की हे जे आरोपी आहेत ह्यांनी एक टोळी तयार केलेली आहे आणि टोळीच्या माध्यमातून ह्यांनी नागपूर शहर आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये एकूण 46 गुन्हे केल्याची आतापर्यंत माहिती प्राप्त झालेली आहे। आणि हे सर्व गुन्हे हे गंभीर आहेत, म्हणजे खून, खुनाचा प्रयत्न, चोरी, घरफोडी, दरोडा आणि जबरी चोरी अशा विविध प्रकारचे ह्या सर्व टोळीने गुन्हे केल्याचे निदर्शनास आल्यामुळे आमचे माननीय पोलीस आयुक्त श्री रवींद्र सिंगल साहेब आणि क्राईमचे डीसीपी निमित गोयल सर असतील, ॲडिशनल सीपी संजय पाटील सर असतील, यांच्या निर्देशानुसार सदर गुन्ह्यामध्ये टोळीने गुन्हे केल्यामुळे मोका कलम ऍड करण्यात आलेला आहे आणि सध्या त्या गुन्ह्याचा तपास आता क्राईम ब्रांच इथून पुढे करत आहे। तर यामध्ये जो अटक आरोपी आतापर्यंत त्यांचे नाम काय आहे आणि अजून यामध्ये टोळीचे अजून आरोपी फरार आहे का नाही? याच्यामध्ये टोटल आता 4 आरोपी अटक करण्यात आलेले आहेत। त्याच्यामध्ये अतिश बागडे, गौरव कटारे, शुभम खापेकर आणि यश मातनीकर हे रेकॉर्डवरचे आरोपी आहेत। त्यांना अटक करून आता पुढचा तपास सुरू आहे। उर्वरित 2 आरोपी वॉन्टेड आहेत, त्यांचा शोध सुरू आहे।